अरे मित्रांनो, ठाण्यामधील हे त्रिमंदिर तुम्हाला माहिती आहे का? तर चला आपण जाऊया. खूपच सुंदर आणि प्रसन्न वाटेल असं हे मंदिर आहे. एकदा येथे आलात की मन अगदी शांत होतं. तर चला तर आज आपण या भव्य त्रिमंदिरला भेट देऊया. येथे यायचे असेल तर ठाणे स्टेशन वरून 112 आणि 212 नंबरची बस पकडायची आणि बालकुंपाडा माझीवाडा जवळ उतरलं की काही अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी चप्पल ठेवण्यासाठी व्यवस्थित स्टँडची सोय आहे. मंदिरात जाताना काही पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोरच भगवान सिमिंदर स्वामींचं दर्शन होतं. त्याचबरोबर मंदिर खूप मोठा आणि प्रशस्त असा मंदिरात हॉल आहे. येथे हिंदू देवांचे तसेच जैन मुनींच्या विविध सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. उजव्या बाजूला श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. दर्शन घेतलं. त्याचबरोबर एका छोट्या पालण्यात बालरूपातील श्रीकृष्णांची मूर्ती खूपच सुंदर दिसते. येथे श्रीकृष्णांच्या विविध रूपाचेही दर्शन होते. बाजूला श्री तुळजाभवानी, श्री भद्रकाली देवी आणि श्री चक्रेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. डाव्या बाजूला नंदी आणि मोठी शिवलिंगाची पिंड आहे आणि बाजूलाच गणपती बाप्पा आणि हनुमान देवांचं दर्शन घेतलं. मंदिर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आणि विकेंडला 7 ते 10 वाजेपर्यंत भक्तांसाठी चालू असते. मंदिराच्या परिसरात साईबाबा, श्री अंबा माताजी आणि श्री पद्मावती देवीचं दर्शन घेता येतं. मंदिरावरील सुंदर नक्षीकाम आणि संपूर्ण मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनलेलं असल्यामुळे मंदिराचे रूप आणखी भव्य आणि आकर्षक दिसते. तर मित्रांनो, अशा भव्य आणि सुंदर त्रिमंदिरला तुम्ही कधी भेट दिलात का? नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा.